बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण तापलंय। या हत्येचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येतोय। 2 दिवसांपूर्वी सर्वपक्षीय मोर्चांमध्ये धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी झाली होती। दरम्यान आता यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पाहूया। एवढ्या जनतेला माहिती हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय कशाला? आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं कनेक्शन वाल्मिक कराडशी जोडलं जात आहे। कारण हत्या प्रकरणाने पवनचक्की कंपनीकडे मागितलेल्या खंडणीचे धागेदोरे एकमेकात गुंफले असल्याचा आरोप होतोय। खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून परिचित आहे। त्यामुळे बीडमधील मोर्चावेळी धनंजय मुंडे हे सर्व पक्षीयांच्या निशाण्यावर बघायला मिळाले। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी बीडमधील लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे। आका बिका काय नाही, आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा। एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत। एवढ्या जनतेला माहिती हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलंय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला असला। आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरं सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो। जरी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही। आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली। तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले विरोधात 11 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला। वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी होऊ लागली आहे। अर्थात त्यानंतरही धनंजय मुंडेंची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी वर्णी लागली आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदासाठीही विरोध होऊ लागलाय। हा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं। मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकालपट्टी करतील, पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचा पालकमंत्री घेणार। माननीय देवेंद्रजी ठरवतील। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे एक असं व्यक्तिमत्व असतं, ही अशी एक ताकद असते की त्यांच्याकडे म्हणजे ठीक आहे ते कामं वाटून देणारे आहेत, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवरवाले आहेत, पण संविधान असं सांगते की त्या राज्याचे सगळे निर्णय हे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात। तर मुख्यमंत्री देवेंद्रजी हे समर्थ आहेत, ते त्यातला योग्य निर्णय करतील। त्यांच्याकडे डावा उजवा कधी नसतो। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा माणूस असल्याचा दावा विरोधी पक्ष करत असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आता ओबीसी नेते देखील उतरताना दिसून येत आहेत। दोषी नसताना धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय। एखादी व्यक्ती दोषी नसताना जर त्या व्यक्तीला टार्गेट केला जात असेल तर त्याचा हा समाज त्याला कधी खपवून घेणार नाही। धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, हे आहेत, आणि अशा प्रकारे ते ओबीसी असल्यामुळे जर टार्गेट होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करणार, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू। पण जर ते दोषी असेल
तर समाज त्यांच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही. आतापर्यंत जे चित्र लक्षात आलेलं आहे की सर्व एजन्सी काम करतात आहे, परंतु धनंजय मुंडेंचं नाव कुठेही पुढे आलेलं नाही. अशा प्रकारचं कृत्य या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कुठेही व्हायला नको. एका लोकप्रतिनिधीची अशा प्रकारे निर्गुण हत्या व्हायला नको. त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा व्हावी, मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, आम्ही तर हे म्हणतो. बीड जिल्ह्यातील घटनांवरून वाल्मिक कराड हा केंद्रस्थानी आलाय. वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं पंकजा मुंडेंनीच एका कार्यक्रमात बोलून दाखवल्याचा व्हिडिओ विरोधकांकडून दाखवला जातोय. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असल्यानेच वाल्मिक कराडला अटक होत असल्याचा आरोप होतोय. परिणामी विरोधकांकडून सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र थेट कनेक्शन नसतानाही धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नसल्याचं ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी म्हटलंय. त्या सर्व आरोप प्रत्यारोपात मंत्री धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार की राहणार हे बघणं महत्त्वाचं असेल. बीडहून उदय नागरगोजेसह नागपूरहून जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज.